पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेड बर्ड मोशन पिक्चर्सद्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वासा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही। या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्त्व तर अधोरेखित केलेच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे। त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे। चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी या सिनेमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक CA अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव, भारत टिळेकर, DOP करण तांदळे, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, अभिनेता रोहित पवार, लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी, असोसिएट्स दिग्दर्शक रहमान आदी उपस्थित होते। चित्रपटाचे दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षापासून सिनेमाची थीम डोक्यात घोळत होती। स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। आजही देशात एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे, तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे। सिनेमातील गीते अत्यंत अप्रतिम असून बॉलिवूडचे दिग्गज गायक कैलाश खेर, सुनिधी चव्हाण आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीतांना आवाज दिलेला आहे। चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे दक्षिण भारतात तयार करण्यात आलेले असल्याने उत्कृष्ट कथानक आणि संगीताचा सुरेल मिलाप असलेला अवकारिका हा सिनेमा आहे। चित्रपटात विराट मडके, राहुल फलटणकर, रोहित पवार, डॉक्टर नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, पंकज धुमाळ, विनोद खुरुंगळे, प्रिया कोसुंबकर, स्नेहा बालपांडे, वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे यांच्या भूमिका असून अवकारिका येत्या 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे। अवकारिका हा संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ होतो कचरा पेटी, कचरा कुंडी, इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो। ठीक आहे। सिनेमा जसं आता बोललो, सिनेमा हा स्वच्छता कामगार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे। हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे। या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे, विदाउट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम। कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाही आहे। एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले, चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो 1 ऑगस्ट 2025 रोजी। आमचं बोलणं झालं आहे, कदम सर जे त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत, तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। इव्हन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाट सर महाराष्ट्राचे, त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे। त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आता जे गाणं आहे कैलाश खेर यांचं, हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं। इव्हन त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडवून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी। यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये, त्यानंतर राहुल फलटणकर आहेत, विनोद खुरुंगळे आहेत, रोहित पवार आहेत, त्यानंतर उन्नती माने, अजून जी आता जे पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुटे, त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं आहे त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे। त्यानंतर डॉक्टर नितीन लोंढे आहेत, प्रफुल्ल कांबळे आहेत, पंकज धुमाळ आहेत, असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी। पिक्चर पूर्ण झालेलं आहे, शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेला आहे। तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये, बापरे बिचारा एक इलिमेंट आहे, स्ट्रेस आउट झालेला बाप, तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे, म्हणजे एअर झालेलं आहे तो, मला रेडेबल म्युझिक आहे। प्रेक्षकाला अपील करेल की हा सिनेमा बघा, कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी फार महत्त्वाचा आहे। कारण आज जे बघतो ना आपण ज्या वातावरणात राहतो आणि ज्या वातावरणाला आपल्या पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत। आपण म्हणतो चॅरिटी बिगिन ॲट होम, आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे। आता 140 कोटी जनतेला सांगणार कोण? सिनेमा इज ट्रेंडिंग असतो कधी पण, आणि सिनेमा अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो, तो बदल घडवण्याचं काम मी अवकारिकामध्ये आणलेलं आहे।